लाडबाईचा हा आधीची इच्छा होती, तो मला मिळाला नसता. फक्त हा बंडाभाऊ खिलारे आणि सुनील हाके ह्या दोन माणसांमुळे हा बैल माझ्या घरी येऊ शकला आहे. परंतु त्या खेळापाठी आपलं कुटुंब उद्ध्वस्त करू नये असं माझं तरुण पोरांना माझा विनंती आहे. ती बैल धावत नाही तर हाकलणारा जो रोल असतो बैलगाडीमध्ये तो फार महत्वाचा आहे. आणि हाकलवाचा दिशा देणारा दिशा दर्शक जर नीट असेल तर आपण कधी फक्त बैलगाडी म्हणून फक्त नाद करत बसत नाही. आपलं शिक्षण पण बघितलं पाहिजे, आपलं घर परिवार बघितलं पाहिजे, आपले आई वडील ज्यांनी आपल्याला लहान मोठं केलंय ते सुद्धा बघितली. साईडचे बंडाभाऊ खिलारे आणि आपलीकडे बंडाभाऊ खिलारे अभियंता धारुवे. फायनल गटामध्ये जोड्या अमित दादा नाईक यांची. दादा आता याचं लाडबाईचे आणि दानोली पाखरे ना, बरं दोन्ही जोड्या फायनल मध्ये आहेत ना. हा काय याचं नाव काय छब्या ना, छब्या आणि राजा. तर आपली लास्ट टाइम कुठे नंबर झाला याचा? रेवदंडा ना. लास्ट टाइमला रेवदंडाला पण एक नंबर, थलला पण एक नंबर. काल होती आपली गाडी, काल होती थोडा बैल सुटली नाही, गाडी कॅन्सल झाली. आणि आपली दुसरी जोडी पण आता फायनलला चढवली आहे ना. फायनलला चढवली आहे आता. दिव्यागरला 3 नंबर झाले. 3 नंबर झाली. 3 नंबर दिव्यागरला झाले. त्याच्या आधी दुसरी पहिलीच फायनलला चढवली आणि फायनल मारली. आता दुसरी टाइम आहे, दुसरा टाइम आहे. तर सेमीला किती नंबर झाले आपल्या याचे? सेमीला 4 नंबर. 4 नंबर. आणि मग 4 नंबर मारल्यानंतर डायरेक्ट फायनलला चढवली. आणि आपल्या पाखरे आणि राजा होता तेव्हा पण बऱ्याच झाल्या, 15 तर झालेच असेल. सेमी जास्त. तर शुभेच्छा शर्यतीसाठी. तर मित्रांनो फायनलला प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक आलाय अमित नाईक मातुर्ले यांचा. तर दादा कसं वाटतंय आज? आज माझी खऱ्या अर्थाने हॅट्रिक पूर्ण झाली. प्रथम क्रमांकाची आज लाईनशीर 3 लगातार नंबर मारले आणि ह्या वर्षाची प्रथम क्रमांकाची हॅट्रिक पूर्ण झाली. पहिला नंबर ह्याच बंधात मारला होता आणि आज सुद्धा हॅट्रिक बघताना माझे अगदी जीवाचे मित्र कैलास दादा आणि बंडाभाऊ खिलारे आणि सुनील भाऊ अशी सगळी मंडळी आज हे सांगलीवरनं हिंदकेसरी गाडीवर आले आहेत आणि त्यांच्या समोर हॅट्रिक पूर्ण झाली आणि हे बघायला खूप आनंद वाटतोय. नक्कीच. काय आता एवढ्या लांबून आपले खास शर्यत बघण्यासाठी आले आहेत. होय, 100%. हे माझे मित्र आहेत आणि ही सगळी बैल जे आहेत हे सुनील भाऊ हाके आणि बंडाभाऊ हे जेव्हा देतात आणि त्याच्या जेव्हा माझी गाडी इथे पळत असते, मला तो एखादा कमी आला काय रस्ता मिळाला हे लगेच दुसरा बैल रिप्लेसमेंट आमची तयार असते. कारण एका मालकाच्या लगातार फायनल मध्ये पहिला आणि द्वितीय क्रमांक येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच. आतापर्यंत कोणाचा आला मला माहित नाही, पण माझ्या मते ह्या वर्षात तर माझीच गाडी आहे पहिला दुसरा येणार. दानोली पाखरे आणि लाडबाईचे जॉकी येत बसायचे ना. हा, पहिले जेव्हा गाडी चांगली कोल्हापूरला पळायची तेव्हा सुद्धा त्याचे गाडीवान हे बंडाभाऊ असायचे आणि नियोजन सगळं सुनील हाके. ते मित्रांनो हे सर्व त्यांचा ग्रुप. तर मित्रांनो आपले सांगली साईडचे बंडाभाऊ खिलारे आणि आपलीकडे बंडाभाऊ खिलारे अभियंता धारुवे. तर कसं वाटतंय आज? बंडाभाऊंना भेटून खूप आनंद मिळाला. आता आम्ही त्यांमुळे बंडाभाऊ इकडे आहेत. तर ते बंडाभाऊ यांचे संबंध चांगले आहेत, त्यांची मित्रमंडळी आहेत ग्रुप त्यांच्या अनुषंगाने बंडाभाऊ आपल्या बंधाला पाऊल लावलेत. बंद चांगले जरा समजायचं. नक्कीच. कारण दोन्ही भागातले टॉपची जॉकी. तर कसं आपण काय बोलाल? नाही, अभियंता मला मित्र आहे पहिल्यापासून आणि बैल क्षेत्रामध्ये आमची कोणाशी कॉम्पिटिशन असते कारण बैल पळणारे असतात. हाकलणारा जर खरोखर तर मेन जो हाकलणारा महत्वाचा आहे. नुसती बैल धावत नाही तर हाकलणारा जो रोल असतो बैलगाडीमध्ये तो फार महत्वाचा आहे. आणि हाकलवाचा दिशा देणारा दिशा दर्शक जर नीट असेल तर आपण कधीच चुकत नाही. नक्कीच. कारण आता आपले जॉकी देखील शेखर भाऊ तर गेल्या 35 वर्ष बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे. शेखर भाऊ हा माझा नात्याने माझा भाऊ आहे आणि त्यामुळं जसं आता ही गाडी आहे ही माझी नाही आहे, सगळ्या मुलांची आणि त्यांचीच गाडी. मी काही बघत नसतो, सगळे मुलं आणि शेखर भाऊ हे सगळं नियोजन करत असतात आणि त्यांच्या नियोजनामुळे हे सगळं शक्य आहे. नक्कीच. कारण आपल्या सोबत जो मित्र परिवार असतो त्यांचा देखील रोल महत्वाचा असतो. माझा ते मित्र परिवार आहे, माझ्यापेक्षा हा मित्र माझा नाही, माझा दिवंगत पुत्र आज्ञा नाही, त्याचा सगळा हा मित्र परिवार आहे, त्याचा हा ग्रुप आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा तो ग्रुप आपल्या बरोबर टिकून आहे आणि त्या मुलांनी ठरवलं की त्याचा आद्य जरी नसला तरी आपण ही आपली गाडी आद्याच्या नावाने आपण अशीच पळवायची आहे. आणि त्याप्रमाणे सगळं नियोजन ही सगळी मुलं करतात. ही सगळी मुलं सुशिक्षित आहेत, शिकलेली आहेत, शिक्षणही घेतात. फक्त बैलगाडी करत नाही आणि कोणीही फक्त बैलगाडी म्हणून फक्त नाद करत बसत नाही. आपलं शिक्षण पण बघितलं पाहिजे, आपलं घर परिवार बघितलं पाहिजे, आपले आई वडील ज्यांनी आपल्याला लहान मोठं केलंय ते सुद्धा बघितलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच ह्या बैलगाड्या अवघडल्या पाहिजे. हा आपला शौक आहे, हा शेतकऱ्याचा खेळ आहे. परंतु त्या खेळापाठी आपलं कुटुंब उद्ध्वस्त करू नये असं माझ्या तरुण पोरांना माझा विनंती आहे.
नक्कीच, कारण आपला कामधंदा बघूनच शर्यत केली पाहिजे. आद्याची इच्छा देखील पूर्ण झाली, आपण लाड बायजा देखील घेऊन आलात. लाड पाहिजे हा आधीची इच्छा होती, तो मला मिळाला नसता. फक्त हा बंडाभाऊ खिलारे आणि सुनील हाके ह्या 2 माणसांमुळे हा बैल माझ्या घरी येऊ शकला. मी कधीही जरी गेलो बैल घ्यायला तर मी कधीच किंमत वगैरे करत नाही. हे माझी घरातली माणसं आहेत, हे जे देतील ते मी घेऊन येतो आणि ह्यांच्यावर अतिशय विश्वास आहे. जर माझा कुठला बैल कमी जास्त काय झाला तर लगेच ते आपले नक्कीच, तयारीमध्ये कारण असतात. बंडाभाऊ पारख पण चांगलीच आहे की नामवंत बैल आखले, हारण्या असेल, बुलेट, त्यांच्या हाताकडून गेलेले सर्वच बुलेट, छब्या, हेलिकॉप्टर बायजा. सर्व बैल. तर आपण काहीतरी 2 शब्द बोला. नाही बोला. माझं नशीब आहे बस. देवाने दिलेली त्यांना देणगी आहे.